हॅलो विद्यार्थी, आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट्स या विषयाचा ह्यामधील प्रकरण 3 प्रकरणाचं नाव आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप कंसामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर. तर विद्यार्थ्यांनो, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनर तर मराठीमध्ये याचा अर्थ होतो आहे रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजेच पुनर्बांधणी ऑफ पार्टनरशिप म्हणजेच भागीदारी संस्थेची पुनर्बांधणी हा विषयाचा मुख्य भाग आहे. तर रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप किंवा भागीदाराची पुनर्बांधणी कशी केली जाते, तर यामध्ये 3 टॉपिक आहेत. यामध्ये पहिला येतं आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर, त्यानंतर रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि थर्ड वन इज डेथ ऑफ पार्टनर. तर ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डेथ ऑफ पार्टनर ह्या तिन्ही प्रकरणामुळे जी अस्तित्वात असलेली भागीदारी असते त्या भागीदारीमध्ये बदल होणे यालाच कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप असे म्हटले जाते. तर पहा, पहिला प्रथम मीनिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म हे मी पहिल्यांदा पाहूया. मीनिंग ऑफ पार्टनरशिप फर्म इंग्रजीत वाचून दाखवतो मी, नंतर त्याचं मराठीमध्ये विश्लेषण करतो. द रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप इज प्रायमरीली इन्व्हॉल्व्स द चेंजेस इन द फॉर्म ऑफ पार्टनरशिप. म्हणजेच रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय की अस्तित्वात असलेल्या भागीदारीमध्ये चेंज होणे किंवा बदल होणे म्हणजेच रिकॉन्स्टिट्यूशन. दीज is change in agreement among the partners which leads to change in the relationship between the partners. जो भागीदाराचा जुना करार केलेला असतो तो भागीदाराच्या करारामध्ये जो काय बदल होतो आणि त्यांच्या संबंधामध्ये भागीदाराच्या संबंधामध्ये जे काय बदल होतात त्याला काय म्हटलं तर रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. अँड चेंज इन दी शेअर ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस ऑफ द पार्टनर्स इन दी फर्म. आणि ह्याच्या पुढं जाऊन जे भागीदारांना नफा तोटाचा जो प्रमाण आहे किंवा रेशो आहे तो रेशोमध्ये देखील रिकॉन्स्टिट्यूशनमुळे किंवा चेंजेसमुळे बदल होतो. द चेंज इन दी पार्टनरशिप मे टेक प्लेस ऑन दी फॉलोइंग. भागीदारामध्ये खालील पद्धतीने काय बदल होतात त्यामध्ये पहिलं ते दिलेलं आहे ते म्हणजे चेंज इन प्रॉफिट. चेंज इन प्रॉफिट शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर. जे अस्तित्वात असलेले पार्टनर आहेत किंवा अस्तित्वात असलेली संस्था आहे त्या संस्थेमध्ये नवीन भागीदार घेतला तर त्याच्या रेशोमध्ये जो काय बदल होतो तो बदल म्हणजेच इंग्रजीमध्ये वाचू दाखवतो मी. द पार्टनर्स ऑफ a firm may be decided to change their existing profit sharing ratio if one partner purchase a share of profit from another partner. The old partner's agreement stand terminated and the new agreement comes into force, studying the new profit sharing ratio. ज्यावेळेस एखाद्या भागीदाराने दुसऱ्या भागीदाराकडनं एखादा भाग जरी खरेदी केल्यामुळे त्याच्या करारामध्ये भागीदाराच्या करारामध्ये जो काय बदल होतो तो त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये सुद्धा दिसून येतो. तर दुसरा बदल तिथं दाखवलेला आहे तो म्हणजे ॲडमिशन ऑफ पार्टनर. व्हेन द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द बिझनेस he brings the capital and his share of goodwill. ज्यावेळी एखाद्या जुन्या भागीदाऱ्यामध्ये एखादा दुसरा पार्टनर नवीन पार्टनर ॲडमिट केला आणि ॲडमिट करत असताना तो येताना सोबत भांडवल देखील आणतो आणि गुडविलची अमाऊंट देखील आणतो.
त्यामुळे ओल्ड पार्टनर्स हॅव टू सबस्क्राईब देअर शेअर ऑफ प्रॉफिट फॉर न्यू पार्टनर. ज्या नवीन भागीदार ॲडमिट केल्यामुळे किंवा नवीन आल्यामुळे जुन्या भागीदाराच्या ज्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये काय होतो, बदल होतो. म्हणजे उदाहरणार्थ ए आणि बी हे पार्टनर आहेत, त्यामध्ये सी हा ॲडमिट झालेला आहे. समजा सी ॲडमिट होण्यापूर्वी सी समजा ए बी हे दोन ओल्ड पार्टनर आहेत, म्हणजे जुने आहेत, आणि त्यामध्ये सी हा ॲडमिट केलेला आहे. सी ॲडमिट केले, समजा ए प्रॉफिट मिळतो 50%, जुन्या बी आहे 50%, अर्धा प्रॉफिट घेतो. ठीक आहे. मग आता नवीन पार्टनर आला तर त्यालासुद्धा ह्याच्यातला हिस्सा द्यावा लागेल. म्हणजे ह्याचा एक 1/4 आणि ह्याचा एक 1/4. म्हणजेच काय होणार आहे, हा 50%, हा 50%, ह्यातले 25% ह्याला जातात, ह्यातले 25% ह्याला, म्हणजे 50%. मग ह्याला देणार किती, 25% आणि 25%. अशामुळे ज्यावेळी नवीन सी पार्टनर ॲडमिट होतो, ॲडमिट होण्यापूर्वी त्यांचा नफा दोघं 50-50% घेत होते, ए आणि बी. परंतु सी आल्यामुळे एने 25% द्यावं लागतं, नंतर बीने 25% द्यावं लागतं. मग त्यानंतर या सर्वांचा नफा हा काय होतो, 25-25%. लक्षात. त्यामुळे नवीन भागीदार आल्यामुळे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये जो काय बदल होतो, तो बदल इथं आपण दाखवलेला आहे. तर दुसरा आहे रिकॉन्स्टिट्यूशनचा दुसरा प्रकार आहे, तो म्हणजे रिटायरमेंट ऑफ पार्टनर. आता भागीदारीमध्ये माणसं किंवा भागीदार हे वयामुळे किंवा आजारामुळे ते भागीदारीमधून रिटायर होतात. मग रिटायर झाल्यामुळं सुद्धा त्यांचा जो प्रॉफिट रेशो आहे तो देखील बदलतो आणि त्यांच्या करारामध्ये बदल होतो. त्यामुळे रिकॉन्स्टिट्यूशनचा हा दुसरा प्रकार आहे. पहिला प्रकार पाहिला आपण ॲडमिशनमुळे, आणि दुसरा आहे तो रिटायरमेंटमुळे. इंग्रजी वाचतो, नंतर मराठीत पाहूयात. इफ द पार्टनर इज रिटायरिंग फ्रॉम द पार्टनरशिप फर्म, his share of profit up to the date of retirement capital, his share in the other reserves of the firm will be paid to him, and old partner will gain the profit and there will be change in the profit sharing ratio. एखादा व्यक्ती भागीदारामध्ये निवृत्त होत असेल तर ज्या दिवशी निवृत्त होतो त्या निवृत्त दिनांकापर्यंत त्याचा नफ्यातील हिस्सा आणि जे काय राखीव निधी आहेत त्या राखीव निधीतील रिटायर होण्याच्या तारखेपर्यंत ही सगळी रक्कम त्याला पेड केली जाते. आणि रिटायर झाल्यानंतर जे काय शिल्लक राहणारे ओल्ड पार्टनर्स, तो रिटायर झाल्यामुळे त्यांना प्रॉफिटमध्ये फायदा हा होऊ शकतो. त्यानंतर तिसरं आहे डेथ ऑफ पार्टनर. तर रिकॉन्स्टिट्यूशनचा दुसरा भाग आहे तो म्हणजे डेथ ऑफ पार्टनर. रिकॉन्स्टिट्यूशन कशामुळे बदलतो, ॲग्रीमेंटमध्ये कशामुळे बदल होते, तर डेथ ऑफ पार्टनर. समजा मनुष्य वयामुळे आजारामुळे हा निश्चितपणे मृत होतो. म्हणून मृत झाल्यावर सुद्धा जी काय अस्तित्वात असलेली भागीदारी त्यांच्या करारामध्ये, त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये हा बदल घडून येतो. त्यामुळे त्यांचा ॲग्रीमेंट किंवा त्यांचा भागीदारी करार हा मृत झालेल्या व्यक्तीमुळे हा बदलतो. त्यांच्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा बदल होते. यालाच आपण रिकॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. आता आम्ही वाचतो ते पहा. डेथ ऑफ पार्टनर. पार्टनर इज गोईंग आउट द बिझनेस ड्यू टू द डेथ इज अ लिगल हेअर. लिगल हेअर म्हणजेच वारस. विल गेट द पार्टनर शेअर इन द बिझनेस. ज्यावेळी एखादे भागीदारामधून मृत होतो, मृत झालेल्या दिनांकापर्यंत त्याच्या कायदेशीर वारसास जी काय प्रॉफिटमधला हिस्सा रिझर्व असेल ते सर्व मृत होणारच्या दिनांकापर्यंत त्याच्या कायदेशीर लिगल हेअर कायदेशीर वारसास दिले जाते. शेअर ऑफ द प्रॉफिट कंटेनिंग द पार्टनर्स विल चेंज अँड ओल्ड पार्टनरशिप ॲग्रीमेंट कम्स टू एंड. मृत झालेल्या व्यक्तीमुळे जो काय नफ्याचा हिस्सा आहे किंवा नफा प्रॉफिटचा रेशो आहे
त्यामध्ये देखील बदल होतो आणि बदल झाल्यामुळे व्यक्ती मृत झाल्यामुळे शेवटी त्यांची भागीदारी ही संपुष्टात येते. तर अशा पद्धतीने आपण रिकॉन्स्टिट्यूशन हे 3 प्रकार येतात. एक ॲडमिशन ऑफ पार्टनर, नवीन भागीदार जुन्या भागीदारीमध्ये ॲडमिट केल्यामुळे. त्यानंतर दुसरा आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर, अस्तित्वात असलेल्या भागीदारीतून एखादी भागीदार निवृत्त होत असेल. आणि तिसरा आहे तो डेथ ऑफ पार्टनर, चालू भागीदारीमध्ये किंवा अस्तित्वात असलेल्या भागीदारीमध्ये किंवा ओल्ड भागीदारीमध्ये एखादी व्यक्ती मृत झाली तर ह्या तिन्ही प्रकरणाला आपल्याला काय म्हणायचं आहे, रिकॉन्स्टिट्यूशन. रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे ह्या 3 घटकामुळे रिकॉन्स्टिट्यूशन रिकॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. तर ह्या तिन्ही घटकामुळे आपल्याला रिकॉन्स्टिट्यूशन हा टॉपिक व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तर पहिल्या प्रथम आपल्या टॉपिकचं नाव आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर. तर पहिलं प्रकरण आहे ते आपलं ॲडमिशन ऑफ पार्टनर. आता ॲडमिशन ऑफ पार्टनर काय म्हणजे काय ते पहा. अकॉर्डिंग टू द सेक्शन 31(1) of Partnership Act 1932, a person can be obtained as a new partner only with the consent of all existing partners unless otherwise agreed upon. यामध्ये असा अर्थ आहे मराठीत की जुन्या भागीदारीच्या संमतीनेच नवीन भागीदार हा ॲडमिट केला जातो किंवा त्याला प्रवेश दिला जातो. न्यू पार्टनर विल बी ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल अँड कॅपिटल. ज्यावेळेस नवीन भागीदार ॲडमिशन घेतो किंवा प्रवेश देतो जुन्या भागीदारामध्ये, त्यावेळेस तो येताना सोबत गुडविलची रक्कम आणि कॅपिटलची रक्कम देखील त्याला आणावी लागते. आणि आणल्यानंतरच त्याला पुढील जो काय नफा किंवा तोटा होणार आहे त्याचा फायदा त्या नवीन व्यक्तीला देखील मिळू शकतो. अँड एन्जॉय द राईट टू शेअर द फ्युचर प्रॉफिट्स. This chapter covers accounting treatment and admission of partner in the existing partnership. तर अशा पद्धतीने आपल्याला ॲडमिशन ऑफ पार्टनर रिकॉन्स्टिट्यूशनमधला पहिला जो भाग आहे त्याचा उपप्रकार म्हटलं तरी चालेल, ॲडमिशन ऑफ पार्टनर आपण पाहिलेलं आहे. तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजेच त्यातला पहिला प्रकार आपण पाहिला आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर. तर अशा पद्धतीने पुढचा भाग हा